पोहोचला पण 1 सेकंद इथे. पोता पोता भूक लागली म्हणून जरा परत चपाती मागवली. गाईज आता चिकन आलेलं आहे, खाऊन टेस्ट करून बघतो कसं आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही चाललो फिरायला अलिबागला. तर चला आज अलिबागला फिरून येऊ. तोपर्यंत CNG टाकून घेऊ. तर आज 4 वर्षांनी आम्ही भेटलोय आणि नंतर फिरायला जायचा निर्णय घेतलाय. पण कुठे जायचं काय समजत नव्हतं. नंतर असं ठरवलं की भेटल्यानंतर ठरवू. पण आता असं ठरवलं की पुण्याला जायच्या ऐवजी, पुणे दर्शन करण्याऐवजी आम्ही ठरवलं की अलिबागला जाऊ. जरा समुद्राचा पण लाभ घेऊ. जरा पावसाळ्यामध्ये लोक आता जात नाही, पण आता वॉटरफॉलच्या ऐवजी आम्ही जरा वेगळा डिसिजन घेतला, जिथे पब्लिक नाही अशा ठिकाणी. तर मग सुधीर, तुला काय म्हणायचं आहे? कसं वाटतं एवढ्या वर्षानंतर जरा फिरायला चाललं आपण? चांगलं वाटतंय. शाळेत गेल्यावर बघू काय वाटतं. बघू जरा मच्छी बिच्छी जरा कशी भेटते आम्हाला, ताजी ताजी का, आणि कसं स्वाद घेऊ जरा. नको, तुला काय म्हणायचं आहे? आपल्याला काय म्हणायचं नाही, आपल्याला 3च माणसं आहेत आपण. ॲक्च्युली विषय असा होता काहीच की आमचा कॉलेजचा ग्रुप भेटणार होता आणि आम्ही फार्म हाऊस वगैरे बुक करून आम्ही फिरायला जाणार होतो. पण मेन पॉईंट असा होता. आणि त्याच्यानंतर काय झालं, आज जाऊ उद्या जाऊ, तर बुकिंग काय फार्म हाऊस केलं नाही. त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय ठरवला की बाकीच्यांनी कॅन्सल केलं तर आम्ही कशाला कॅन्सल करू. बाकीचं आम्ही कामं सोडून आम्ही वेळ काढलेला. पण नंतर असं ठरवलं की आम्ही तिघांनीच फिरायला जायचं. याला पण सुट्टी नव्हती, त्याने पण जरा आजचं हे केला, जुगाड केला. आणि नंतर मग आम्ही ठरवलं की चला जाऊयात. मग आम्ही तिघाच निघालो. गणपती बाप्पा मोरया. ॲक्च्युली असा विषय आहे की सुधीरचा बड्डे असतो जुलैमध्ये आणि त्या निमित्ताने आम्ही पावसाळ्यात मस्त वॉटरफॉलला जात आहोत आणि प्लॅन करतो दरवर्षी. म्हणजे पण यावर्षी तो चालला आहे मल्लिकार्जुनला आणि त्याच्यामुळे आम्ही जरा लवकर प्लॅन करायचं ठरवलेलं. पण तो काय प्लॅन झाला नाही. आम्ही दीड महिना झाला ग्रुपवरती आमचं तेच चाललं, इथे जाऊ तिथे जाऊ. काल कॅन्सल झाला फायनली गाईज. त्यामुळे आम्ही चाललो आता तिघंच. चला, तर तुम्हाला आता अलिबाग दाखवतो. तुम्ही बघितलेलंच आहे, पण तरी एकदा बघा. तर गाईज आम्ही पोहोचलो आता पोयनाडला. नाश्ता करायचा निर्णय घेतला की जरा अलिबाग चाललो. अलिबाग ठेव मोबाईल. दोन बस आहेत, त्या बस पुढे जायला मिळेल. चला तर गाईच पोचलेलो आहे आम्ही. तर गाईज पोचलेलो आहे आम्ही अलिबागला. बघू शकता तुम्ही पाणी. आपला कुलाबा किल्ला पाणी जात आहे डायरेक्ट. जरा पण रेती काही राहिली नाही. बघू शकता तुम्ही किती पाणी गुलाबा चांगलं वाटतं. काय कोणतं रे? गुलाबा गुलाब आहे. अलिबागचा गुलाब आहे. तिथं पण भागवा लावायचा गुलाबा किल्ला.
चला आता नागावला जाऊयात. तर गाईज आता आम्ही निघालोत नागावला. तर बघूयात आता तिकडे कसं काय वातावरण आहे आणि नंतर बघू. आता रिसॉर्ट घ्यायचा प्लॅन आहे. जर चांगलं मिळालं तर घेऊ, नाहीतर मग पुढे प्रस्थान करू काशीद बीच वगैरे, नाही तर इथेच काहीतरी करू. तर चला. कोलिन बाय आज काय स्पेशल ना रे वा. त्यांचं आतमध्ये वातावरण मस्त आहे. हॉटेल आहे त्यांचं. हॉटेल आहे त्यांचं, इथंच तर हॉटेल आहे तिथं. ओके. ते काय व्हिडिओ बघत असतो. चल. तर गाईज आता आलोय आम्ही रिसॉर्ट बघायला. बघूयात आता कसं गल्ली गल्लीमध्ये फिरून जरा अशा ठिकाणीच पाहिजे जरा रिलॅक्स वाटतं. झाडा बिडा असलं जरा मस्त मजा वाटते. काय इकडे आलो असतो. अरे मला माहिती नाही. बघा काय ते नवीन पाहायला मिळतंय म्हणजे का जरा मजा वाटते आम्हाला. ऍडव्हेंचरस. तो एक खिडकीच्या बाहेरच बघतात दोघं पण, आणि मी सुद्धा, कारण मी तर ड्रायव्हरच आहे बोललं तर पुढेच बघणार ना. गाईज बघू शकता कसं बनवलेलं आहे. मस्त तळा मासे वगैरे सोडलेत. हे रस्ता प्रायव्हेट बनवलेला ना रे, चांगला आहे. पण 2 रूम आम्ही बघितले, त्याच्यामध्ये 2ही चांगले होते. तर आता आम्हाला जरा रेट तिकडे जरा रिजनेबल मिळाले, तिकडे आम्ही चाललोय. आणि सुविधा पण तिकडे जवळच आहेत बाजारात वगैरे, तर आम्ही तिकडे चाललोय आता. पाहिजे. तर गाईज असा रूम घेतलेला आहे. तो रूम काय रेट जास्त बोलत होते. हा रूम घेतला. क्लीन आहे रूम वगैरे, मस्त आहे. काय आता चिकन आलेलं आहे, खाऊन टेस्ट करून बघतो कसं आहे. तर कसं होते. आता नवीन आयटम आलेला आहे. तर गाईज आता आपल्याला आलेला आहे प्रॉन्स कोलिवडा. तर नकुल आता टेस्ट करून दाखव जरा कसं टेस्ट आहे बघू जरा. छान आहे. टेस्ट कशी आहे सर? रवाचा पाय होता, रवा फ्राय. ठीक आहे आता आहे त्याच्यातच समाधान मानून घ्या. चव आहे, फक्त ते दिसायला थोडं आता परत दाखव का माहिती आहे का. तर गाई गाई सुरुवात पण केली हे बघा. तर गाईज आता जातो जरा पाण्यानं उडी मारायला. तर गाईज चला पाण्यात उतरा. पोहोचला पण 1 सेकंद इथे. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट.
वा काय स्टॅमिना आहे. तर गाईज बघू आता पाण्यात जास्त वेळ कोण राहतो. तर आता आमची शर्यत लागलेली आहे. कोण जिंकते आता. 1 2 3 मध्ये घेऊन लागली सगळा प्रेम मध्ये. 1 2 3 4 स्टार्ट. मी असं निघलो पाणी जास्त बंद केलं. 1 2 3 स्टार्ट. अर्धा डोक्यावर मला हाड पत्करावी लागली कारण मी जास्त लगेच वरती उपावतो. वजन कमी असल्यामुळे. याच्या आला बघ या फिल्टरवरती आलं तर चालेल. अजून थोडा प्रेशर आता अंदाज नाही आला नाही. गाईज बघू शकता कसं व्ह्यू आहे. जिंकला तू जिंकला. कवायत चालू आहेत. बाकी लोकेशन तुला आवडलं का. मला लोकेशन आवडतं. नेहमीचं लोकेशन आहे. एवढाच हॉटेल लोकेशन फिक्स आहे. या लगाड त्या लगाड सारखं काम आहे. बाकी छान वाटलं आम्हाला. आवडलं मस्त. सर्विस पण फास्ट आहे. असं एक फोन केला गेला का ऑर्डर तयार 5-10 मिनटात. ए सिरी हमें आइसक्रीम चाहिए बोला. बोल ना मागे. तर गाईज 70% उलटा आलो आणि नंतर मग ऑटोमॅटिक सरळ आलो. जमलं पाहिजे तर. तर गाईज पोता पोता भूक लागली म्हणून जरा परत चपाती मागवली. साऊंड मस्त गरम आहे. काम करले.
तर गाईज आता निघतो आम्ही. खूप छान प्लेस होतं, आवडलं. नेक्स्ट टाइम इथंच येऊ नक्की. तर चला, काय म्हणायचं तुला, कसं होती प्रॉपर्टी, आवडली का तुला? प्रॉपर्टी माझी ओळखीची आहे. ओळखीची, त्यामुळे नेहमीची तुझ्या property. आवडीची. फक्त एवढंच की मी त्याच्या शेजारी आलो, हां मी नेहमी दुसरीकडे बाजूला जायचो त्याच्या. सेम प्रॉपर्टी सेम आहे, छान आहे. काय बीच आहे, नानो बीच. आता आम्ही जात नाही, आता निघतो घरी. मजा नाही केली म्हणजे मजा करूनच आलो आम्ही. मजा करूनच आलो ना. कोणता जाऊ ना. तर गाईज आता आलोय आपण पनवेलला. बघू शकता महाराजांची प्रतिमा किती छान दिसते. तर गाईज चौक फाट्यापासून बघा ट्रॅफिक किती, आज संडे आहे ना. तर चला गाईज, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.